विष्णुपंतांचा वारसा देवेंद्र कोठेंनी जपला। सोलापूरच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड। महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर महापौरपदी कोण नियुक्त केले जाणार याची सर्वच सोलापूरकरांना उत्सुकता होती। मात्र आता ही उत्सुकता न ताणता भाजपाने महापौरपदी विनायक कोंड्याल यांची तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड केली आहे। गेले अनेक वर्ष नगरसेवक असणारे मितभाषी आणि स्वच्छ चारित्र्याचे नगरसेवक म्हणून कोंड्याल यांची ख्याती असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या बहिणीचे ते पतिराज आहेत। कोंड्याल यांच्या निवडीने आता पुन्हा एकदा महापालिकेवर फक्त आणि फक्त कोठे यांचेच वर्चस्व आहे असे सिद्ध झाले आहे। उत्कृष्ट आणि जाणती रणनीती आखत वरिष्ठांच्या मर्जीने ही निवड करण्यात आली असल्याची चर्चा अनेक कार्यकर्त्यात होताना पाहायला मिळाली। पक्षाने केलेल्या या निवडीची अधिकृत घोषणा 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक अंती जाहीर केली जाणार आहे। आमच्या सर्व पक्षी श्रेष्ठीने आम्हाला या ठिकाणी महापौरचं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सांगितलं, त्याबद्दल आमचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण साहेब, तसंच आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ साहेब, तसेच आमचे आमदार देवेंद्र दादा कोटे, सचिन दादा कल्याण शेट्टी, आमचे विजय देशमुख मालक, तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक, तसेच आमचे धडाडीचे आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर साहेब, यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौरसाठी या ठिकाणी मला संधी दिली। प्रभाग क्रमांक 23 मधून नगरसेविका म्हणून माझी 16 जानेवारीला निवड झाली आणि आज उपमहापौरपदी निवड झाली। प्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे आभार मानते, माननीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते आणि आपले सुभाष बापू देशमुख, मनीष भाई देशमुख, रोहिणीताई तडवळकर, पालकमंत्री गोरे सर यांचे आभार मानते आणि मला जी संधी दिली त्याचे मी 100% सर्वांगीण विकासासाठी त्याचा मी उपयोग करीन आणि ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद।